नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तुम्ही आज ऐकणार आहात बाबा कोटंबे लिखित तिटा या कादंबरीचा पुढचा भाग, अर्थात भाग 4. 2 दिवस गोविंदनं कॉलेजला डुम्मा मारला. सकाळी न्याहारी करून शेतात जायचा, ते झावळ पडल्यावरच घरी परत यायचा. शाळा सुटल्यानंतर दुपारी सोनी ही शेतात आली. गोविंद जांभळीच्या बुडाला टेकून बसला होता. अण्णा, आज एक कॉलेजला नाही गेला वे? का बरं? तुला काय एवढी काळजी लागली? नको जाऊ, मला काय करायचंय? मास्तरनी हाणला असेल म्हणून गेला नशीन. उभे राहा, उभे राहा, मी सांगतो तुला काय झालं ते सांगतो. सोनी बांधाला लागून धकाट पळून गेली. कार बाबा, तुला एवढं रागवायला काय झालं? 2 दिवस गेला नाही म्हणून विचारलं तिने तुला. आई म्हणाली, तसं नाही बाई, सध्या तास बरोबर होत नाहीत म्हणून गेलो नाही मी. उगाच आज आणि या आणि मास्तरनी मला मारायला. मी काय तिसरीत आहे का चौथीत आहे? अरे मग तसं नीट सांगायचं ना बाबा तिला. लेकराला काय कळते सांग बरं. बसून बसून पायांना कळ लागली म्हणून उठून विहिरीकडे चालायला लागला. विहीर नदीच्या कडेला असल्यामुळे पाणी बऱ्यापैकी होतं. 2 एकर ऊस आणि काही भाजीपाला अशी नगदीची पिकं घेऊन खर्चाची तोंड मिळवणी काही होत नव्हती. मोठा भाऊ आणि वडील शेतात राबत होते. गोविंद उगीचच विहिरीत डोकवून बघत होता. झांबऱ्या गोंडा घोळत पायाशी खेटत होता. गोविंदनी त्याच्या मस्तकावरनं हात फिरवला तसा तो आणखीन लाडात आला. कुई 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 करत आणखीन जोरात शेपटी हलवायला लागला. झाडाच्या बेळक्यात ठेवलेली लहानशा गाठोड्यातली अर्धी भाकर त्याच्यासमोर गोविंदने टाकली. समोरच्या दोन्ही पायाच्या पंजात भाकरी पकडून कुत्रं ती भाकरी खायला लागलं. जवळच असलेल्या गोठ्याकडे त्याने नजर टाकली. गोठ्यासमोर मांडवात 2 बैल, 1 गाय आणि म्हैस बांधलेली होती. वडिलांनी कापून ठेवलेला हिरवा चारा त्यांच्यासमोर त्याने टाकला. वडील आणि भाऊ दोघेही जवळ दिसत नव्हते. उसाच्या कडेनं खालच्या पट्टीकडं गोविंद चालू लागला. थोडं पुढं जाताच त्याच्या कानावर हसण्याचा आवाज आला. उसाच्या कडेला बांधावर वामन आणि नाना सपकाळची सून बसलेले त्याला दिसले, अगदी एकमेकांना खेटून. दक्षिणेकडून उसाचं रान, उत्तरेकडून उंच गेलेला कडोळ, पूर्वेकडून नाना सपकाळचा ऊस. गोविंद जात असलेल्या बाजूनच थोडंफार उघडं रान होतं. त्या दोघांना बघताच गोविंद उसाच्या धाटात शिरला. दोघेही चांगलेच रंगात आलेले होते. त्यांचं बोलणं सहज कानावर ऐकू येत होतं. परवा आत्या म्हणत होत्या औंदा लगीन करायचं म्हणून. ता करावं तर लागणच ना. तुझा काय भरोसा आहे? कधी बी दागा देशील. विश्वास नव्हता तर जवळ कशाला आला? तवाच दूर लोटायचं. बोरळ कोणी घातली? तूच बोरळ घातली ना. तुझ्यामुळं माझा कुस्त्याचा नाद सुटलाय. 10-5 गावात मी नाव मिळवलं होतं. गावात नाही तर माझ्या घरी कळलं तर काय होईन माहिती का? आणि माझं काय होईन? तुमचं काय आहे? तुम्ही आहे गडी माणूस. 4-2 दिवस बोलतील, हसतील, लगीन झालं की जाती निसरून. पण बाई माणसाचं तसं नसतंय. बाईच बाईची वैरी असती. टोचून टोचून मारत्यात तुम्हाला सांगते. पानवठ्याव नदीव दिसल तिथं घालून पाडून बोलत्यात. आणि तरी बी मी तुमच्या विश्वास ठेवला. तुमचं लगीन झाल्यावर माझं कसं सांगा? मग काय तसाच मुंजारा म्हणते काय मला? नारायण तसा नसता तर तुम्हाला जवळ तरी घेतलं असतं का? नाही नाही, तुम्ही लगीन करा. तुमच्या लग्नाला मी कशाला आड येऊ? आपल्या नशिबाचं भोग मानायचं, दुसरं काय? खरं सांगू का, मला माझ्या नवऱ्याचीच कीव येते. त्याची तरी काय चूक आहे? देवानं त्याला आदू बनवला. कधी कधी राग बी येतोय. त्यांनी असं अंधारात ठेवून लगीन करायला नको होतं. लगीन झाल्यावर पहिल्या रात्रीच लहान लेकरासारखं मायासमोर रडत बसले. मला तर काहीच कळत नव्हतं. उघडच सांगितलं तेव्हा अंगावर वीज पडल्यागत झालं. समध्या अंगाची आग आग झाली. सारी रात रडून काढली. आपल्या बोळेपणाची कबुली देऊन नवरा मातोर आजगरासारखा गाढ झोपून गेला. पण म्हणून काय झालं? दुसऱ्या दिवशी जायचं माहेरी निघून. परतीनं गेल्यावर माईच्या कानावर घातलं. तिच्या बी अंगावर डोंगर पडल्यागत झालं. दोघे मायले की गळ्याला पडून रडलाव.
माईनं बापाला सांगितलं, पण झालं उलटं. बापाने मला दरडवली. म्हणलं आज बोलली ते बोलली, पुन्हा कुठं बाहेर बोलायचं नाही. चांगलं खातं पितं घर आहे. अगं इतर दुखण्यासारखं ते बी असतं. येईल की तुझा नवरा माणसात दामादामानं. देवावर भरोसा ठेवायचा आणि गपचूप नांदायचं. आहे का नाही? मग आता तो बी आधार गेला. बापानं असं वाऱ्यावर सोडून दिलं. माहिती म्हणली, लोक म्हणतीन पोरात काहीच खोट नाही, पोरीलाच नांदू वाटना. कुणा कुणाच्या तोंडाला आपण हात लावणार ग? एकदा चाव झाली का तोंडाला येईन ते लोक बोलतात. असं नग करू माय. झाकली मूठ 1.25 लाखाची. काही झालं तरी जे नशिबात असते ते चुकत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी बापाने आणून सोडलं इकडं. आता पडलंय सगळं आंगवळणी. तिने पदराने डोळे पुसले. तुमच्यामुळं मला जागायचं बळ मिळालंय. तुम्ही नका मला अंतर देऊ. नसता माझं काही खरं नाही. वेडा बाय, अगं माझं लगीन झालं तरी मी हिथंच राहणार आहे. तुझ्यासारखं मला नांदायला नाही जायला लागणार. तिचा हात आपल्या हातात घेत वामन म्हणाला. गोविंद हळूच मागे फिरला आणि परत विहिरीकडे चालायला लागला. नको तोच खुराक डोक्याला मिळालेला होता. नारायण असा असेल असं वाटत नाही. पण या बाईनी मग आयुष्य कसं काढायचं? आणि वामन आपला भाऊ असं काही करेल असं स्वप्नात तरी वाटलं असतं का? याचा हा प्रताप आई वडिलांना कळला तर त्यांना काय वाटेल? आई तर वामनला किती भोळा समजते. किती दिवसांपासून त्यांचं हे तांगडं चालू आहे कोणाला माहिती. स्वतःशी पुटपुटत गोविंद विहिरीवर येऊन पोचला. विहिरीच्या तळाशी असलेल्या स्वच्छ पाण्यात गोविंद डोकावून बघत होता. पाण्यातही त्याला उर्मिलेचाच चेहरा दिसत होता. कशाला दिलं असेल देवाने तिला एवढं देखणं रूप? असं मन मारून जगायला? आणि वामन किती दिवस पुरणार आहे तिला? लग्न झालं की तो त्याच्या बायकोत रमून जाईल. शिवाय हा सगळा चोरीचा मामला. चोरी किती दिवस झाकतीची? एक ना एक दिवस ती चोरी उघडी पडणारच की. केव्हा आलं रे तू? वामनच्या आवाजाने गोविंद भानावर आला. आताच 10 मिनटं झाली असतील. तुलाच बघत होतो. तू कुठं गेला होता? मी गेलतो खालच्या पट्टीत. अधूनमधून चक्कर मारायला लागते तिकडं. 1-2 जागेवर कुंपण निघालंय. गुर्रं घुसतात मधी. गुर्रं घुसतात का दुसरं कोणी घुसतं असं म्हणावंसं वाटलं गोविंदला, पण स्वतःला सावरलं त्याने. चल भाकर खाऊ थोडी थोडी. आता हे कुठल्या वेळचं जेवण? अरे मी बघितलं मागा फाडक्यात भाकर तशीच आहे. मी पण दुपारी नाही जेवलो. हां, मी बी नाही जेवलो. खाली कडुळला पाणी सोडलं होतं, त्यामुळं झाला जरा येळ. मग बाईने कंटाळून बांधून ठेवली भाकर. तू कर सुरू. मी थोडी मेथी आणि 2 कांदे आणतो. गोविंद 2 दिवसापूर्वी पाणी दिलेल्या ओलसर रानात शिरला. वामन विहिरीच्या कठड्यावर जेवायला बसला. बसल्या जागेहूनही त्याची नजर पूर्वेकडच्या शेतात भिरभिरत होती. बांधाला लागूनच नाना सापकाळचं शेत, त्यामुळे दोघांच्याही भेटी सहज होत. सगळं कसं बिनबोभाट चालू होतं. गोविंदही कठड्यावर येऊन बसला. भूक नव्हती तरी वामनबरोबर 2 घास खाल्ले. मावळतीचं कोवळं ऊन शिवारभर पसरलं होतं. आईबरोबर सोनीही विहिरीवर आली. आता जेवायला वय कामदार? वामनची आई सई माळव्याचं टोपलं विहिरीवर टेकवत म्हणाली. दोघं जेवायला बसलेले बघून सोनीही त्यांच्याबरोबर बसली. सोने, तुझं पोट आहे का कोट आहे का? किती बाऱ्यात सरत राहते तू? आई सोनीवर खेकसली. खाऊ दे बाई, खाऊ दे तिला. वामन सोनीच्या चेहऱ्यावर आलेल्या झिपऱ्या मागे सारत म्हणाला. तिच्या पायाला दम असतोय काय? निस्ती फिरत असती. मग भूक लागत नाही तर काय होईन तिला? गोविंद हसत म्हणाला. सोनी दोघांच्याही बोलण्याकडे लक्ष न देता गप गुमान जेवत बसली होती. बुधवार होता. नेहमीच्या वेळेनुसार गोविंद आणि दिप्या पाटीवर आले. 8-8:30 वाजले तरी एस टीचा पत्ता नव्हता. महामंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलत असल्यामुळे दोघांनीही पास काढला होता. इतर खाजगी वाहनात जायचं झालं तर पैसे मोजावे लागत, त्यामुळे सहसा एस टीनंच जाणं येणं करत. श्याम्यानं जेवणाचा बेत ठरवल्यामुळे कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचं घरी दोघांनीही ठोकून दिलेलं होतं. तात्या गुंजकरची कार मळ्याकडून येत असलेली गोविंदनं पाहिली. दिप्या, हे बेनं केव्हा आलो होतं रे गावाकडं? त्याला काय आपल्यासारखी एस टीची वाट बघत बसायची काय? आलं मानत का निघतोय त्यो?
दोघांच्या समोरून गेलेली कार एकदम थांबली. नुसती थांबलीच नाही, तर तशीच मागे सरकत सरकत त्यांच्या समोर येऊन थांबली. काच हळूच खाली सरकली. "काय यायचंय का रे?" स्वतः तात्या विचारत होते. "हो, यायचंय." "मग चला की." "नाही, नको, आम्ही येतो एस टीने." "अरे एस टी तर आहेच की. मी काय मुद्दाम तुम्हाला न्यायला गाडी घेऊन आलो नाही इथं. चला चला, भाडं नाही घेणार तुमच्याकडनं. बसा चला." ड्रायव्हर शेजारी बॉडीगार्ड बसला होता, त्यामुळे दोघेही मागच्या सीटवर तात्याच्या बरोबर बसले. दिप्या आणि तात्याच्या मध्ये गोविंद. ड्रायव्हरनं अगरबत्ती लावली होती. तिचा मंद सुगंध आतमध्ये दरवळत होता. "गोविंद मास्तरला कस काय तयार केला?" "नाही नाही, मी नाही काय केलेलं. मी तुमचा निरोप तेवढा दिला. तुम्ही घरी येऊन गेल्यानंतर त्यांचा विचार पक्का झाला. शिवाय त्यात त्यांचा फायदाही आहे ना." खरं म्हणजे चोरघडेंनी नकार द्यावा अशी गोविंदाची इच्छा होती. छोटं मोठं का होईना राजकारण आणि त्या अनुषंगानं मिळणारे फायदे, त्यामुळे चोरघडे पाघळलेला होता. तात्यासाहेब, त्या बाईचा काय उपयोग होईल आपल्याला? कारण राजकारण काय असतं हे तिला माहितीच नाहीये. कोणाला माहिती असतंय ते? मला तरी कुठं माहिती होतं. हळूहळू शिकतंय रे बाबा माणूस. कुठल्याही क्षेत्रात शिरल्याशिवाय कळणार कसं, नाही का? दिप्या खिडकीतून बाहेर बघत होता. दोघांनी अगदी गप्प बसून राहणं बरोबर नाही, म्हणून गोविंद काहीतरी बोलायचं म्हणून आपला बोलत होता. कार बसस्टँडजवळ येताच दिप्या म्हणाला, "अरे गोविंद, आपण इथं उतरू." "काय इथंच उतरायचे का तुम्हाला?" "हां, इथनं कॉलेज जवळ पडतं ना." "अरे बाबा, ये थांबव गाडी, उतरू दे या दोघांना." ड्रायव्हरने गाडी थांबवली तसे दोघेही खाली उतरले. "चले बाबा, सुटलो एकदाचा." काही सुटायला त्यांनी काय डांबून ठेवलं होतं का आपल्याला? काहीतरी बोलतो तो. अरे खरं तर तात्या तुझा दुरून का होईना चुलता लागतो ना? "हां, लागतोय की. पण काहीतरी बोलतो आपला. दोन्ही आळीतून विस्तू जात नाही आडवा. दोघांचं आडनाव सारखं म्हणून काय झालं?" तेवढ्यात बसस्टँडमधनं बाहेर येत श्याम्या ओरडला, "अरे वा रे पठ्ठे, तुम्ही इकडं आणि आम्ही येणारी प्रत्येक बस घालतोय पालथी." "तुला दम निघेल तर खरं ना. आम्ही आलोय कारमध्ये, मग तुला आम्ही बसमध्ये कसे मिळणार?" गोविंदनं मुद्दाम फुशारकी मारली. "कोण शहाणा होता तुम्हाला कारमध्ये घेऊन येणारा?" "अरे रात्री तात्या गावात मुक्कामाला होता. सकाळी स्टँडवर आम्हाला बघितलं, चला म्हणाला, आलो." "कायला काय ताटे राव तुमचा? तुम्हाला फुकट आणायला तात्या येडा नाही बरं का, पण हां, त्याचा काहीतरी मतलब असणार." "त्याचं काही का असे ना, आमच्या स्पर्शानं त्याची गाडी पवित्र झाली एवढं मात्र खरं." "अरे तात्याला अख्खा तालुका ओळखतोय. फुकट कोणाच्या करंगलीवर मोतणार नवी नाही त्यो. या गोविंदाला कसं काय फळफळला तात्या काय कळणार राव." "माझ्यामुळे नाही रे बाबा, चोरगडे मास्तरमुळं. त्या दोघांचं काहीतरी चाललंय, पण त्यांच्यात ते मला का ओढतायत हे मला कळेना झालंय." "चोरगडे तसा हुशार आहे बरं का. त्याचं आणि तुझं चांगलं जमतंय हे तात्याच्या गाड्याने त्याला सांगितलेलं असणार." दिप्याने आपला अंदाज व्यक्त केला. "जाऊ दे, त्याचा काय डाव आहे ते कळेल हळूहळू. पण तू इकडे स्टँडकडे कशाला आला होता?" "अरे कशाला म्हणजे काय, आज बुधवार आहे, विसरले का तुम्ही? सगळी तयारी केली. दुपारी कॉलेज सुटलं का सरळ जगूच्या खोली हो." "हो ना भाऊ, मग त्यासाठी स्टँडवर यायची काय गरज होती? कॉलेजात आपली भेट झाली असतीच ना." "अरे बाबा हो, तुमच्या दोघांचा भरोसाच नाही आपल्याला. तुम्ही कधी डोम्मा माराल काही सांगता येत नाही. तू एका तऱ्हेचा, हा दिप्या दुसऱ्या तऱ्हेचा. आज आला नसता ना, गावात येऊन पकडून आणणार होतो मी. हा." गप्पा गप्पात कॉलेज आलेलंही त्यांना कळलं नाही. स्टोव्हजवळ जगू बसला होता. सतरंजीवर श्याम्या, गोविंद, दिप्या आणि सालम्या चकाटे पिटत बसले होते. जगू सारखा बाहेर डोकवून बघत होता. टोळक्याच्या हसण्या खिदळण्यानं मालक बोंबलतोय का काय ही त्याला भीती होती. एवढा घोळका पहिल्यांदा खोलीवर जमला होता. दाराचं एक दार लोटलेलं होतं. तरी बरं, खोली वाड्यात अगदी शेवटच्या टोकाला होती. जगूच्या खोलीला लागून घरमालकाच्या ताब्यात एक खोली होती, ती नेहमी बंदच असायची. अडगळीच्या सामानासाठी ती राखून ठेवलेली असावी. इतर सगळ्या खोल्या भाड्याने दिलेल्या, त्याही कुटुंब कविला असणाऱ्यांना. एकटा राहणारा फक्त जगूच होता. जगूची ही अडचण गोविंदाच्या लक्षात आली होती. "अरे काय जगू, कुठे लक्ष आहे तुझं? कुठल्या विचारात गुरफटला एवढा?" "नाही कुठं काय, ऐकतोय की तुमचं बोलणं." "मला माहिती आहे तुझं लक्ष कुठं आहे ते. आमच्या ओरडण्यानं घरमालक काही म्हणेल याची तुला भीती वाटते ना?"
नाही नाही, घाबरू नका. घाबरायचं कारणच नाही. मी काय बी म्हणणार नाही. अरे तुम्ही काय रोज रोज येणार आहे का? पण बेत काय काढलाय? सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. घरमालकही खातात हे जगूला माहिती होतं. नॉनव्हेज बनवतोय नाना, जगू भीत म्हणाला. अरे वा, चालू द्या चालू द्या, पण जास्त गोंगाट करू नका बरं का. नाही काय हे बाकीचे भाडे करू माझ्या नावानं बोंब मारतील. सगळे बायका पोरांसकट राहतात आणि दारू बिरू पित नाही ना बाबा कुणी. नाही हो नाना, सगळी चांगल्या घरची पोरं आहेत. तसं असतं तर मीच आणलं नसतं ना त्यांना इथं. मला कल्पना आहे त्याची. तरी बी आपलं सांगायचं काम केलं, म्हणजे सांगायचं म्हणून सांगितलं. काय लागलं तर घरून घेऊन ये जगू. नाही आम्ही सगळं आणलंय. चालत असेल तुम्हाला तर तुम्ही बी थांबा ना काका. नाही नाही, तुमच्या पोरात माझी म्हातारीची कशाला अडचण. तुम्ही मानला हे पावलं मला. छपरी मिशातून घरमालक हसला. अरे सलमे, हे शिजलंय बघ. मिरची मसाला काय टाकायचं ते टाक. जगू स्टो जवळनं उठला. आता सलमेने स्टो ताब्यात घेतला. श्याम्या दिप्याला बरोबर घेऊन भाकरी आणायला घराकडे गेला. आता खोलीवर गोविंद, सलम्या आणि जगू तिघच होते. जगू गोविंदजवळ सरकत हळू आवाजात म्हणाला, गोविंद, बऱ्या दिवसापासून तुला एक गोष्ट सांगेन म्हणतो मी. अरे मग सांग ना. का त्याच्यासाठी ब्राह्मणाकडनं मुहूर्त काढायचा आहे? सांगतो, पण एका अटीव. मी सांगितलेलं कोणाला सांगायचं नाही बाबा. सलमे भाजी बनवण्यात गुंतलेला. शिवाय स्टोवचा आवाज. मोठ्यानं बोललं तर त्याला ऐकू जाणार होतं. बघ, तू सांगू नको म्हणलायस ना, मग मी कशाला कोणाला सांगेन? मी कोणालाही सांगणार नाही, तू बोल. ऐक ना, पलीकडच्या खोलीत एक किरायेदार राहतात. पोस्टमास्टर आहेत. त्यांची मुलगी सीमा. एखाद्या वेळेला तू पाहिले असशील म्हणा. जगू अगदी गोविंदाच्या कानात बोलल्यासारखा बोलत होता. बरं पुढे बोल पुढे बोल. पोरगी छान आहे बरं का. बरं पुढे सांग ना. सांगतोय ना राव, ऐकून तर घे ना. तू शानपणा करू नको जग. काय ते पटकन सांग. मोठ्या आवाजात गोविंद म्हणाला. यार काय चाललंय रे भाऊ तुमचं? सलम्या म्हणाला. तू नको इकडं लक्ष देऊ. भाजी बिघडली तर श्याम्या हाणन तुला. जगून सलम्याला डाफरलं. तू सांगतोयस का काय सांगायचंय तुला ते? अरे ती आहे ना, ती ती माझ्याशी हसती, माझ्याशी बोलती. बरं मग? अरे सांगतो ना, जरा धीर धर ना. हां, किती धीर धरणार अरे? टी व्ही सिरियलसारखं लटकवून ठेवू नको. हे बघ, सकाळी पाणी भरताना, कपडे धुताना आमची भेट होती. तू बघितलं असशील कदाचित. तिच्याकडनं लाईन क्लिअर आहे बरं का, पण मीच टाळतोय. का घाबरतोस का काय? अजिबात घाबरू नको. हां नाही, पण लग्न केलं पाहिजे तिच्याबरोबर. हां, तुला सांगायला काय जातंय म्हणा, घाबरू नको. तिचा बाप सकाळी तासभर पूजाच करत असतो. आपण जे गुंतवावं आणि त्याने नाही म्हणलं तर? त्यापेक्षा इथं थांबलेलं बरं असं वाटतंय. आम्हाला दोघांना बोलताना बघितलं ना, कानफटात लगावल्याशिवाय राहणार नाही तो. मग सोड पिछा. हे तुझं काम नाहीच आहे. तू नेबळट आहेस. चल दे सोडून. तेवढे श्यामे आणि दिप्या आले, त्यामुळे हे दोघं बोलायचे थांबले. सलम्याचं कालवण तयार होतं. सगळ्यांनी यथेच्छ ताव मारला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा संपल्या. जगूनं खोली सोडली, गावी गेला. गोविंद आणि दिप्या गावात शेतात रमायला लागले. सुट्टीमध्ये श्याम्या गोव्याची सहल मारणार होता. घरात वामनच्या लग्नाची चर्चा चालू होती. वामनचं लग्न होईल, तो संसाराला लागेल, पण मग उर्मिलेचं काय? गोविंद अस्वस्थ होई. त्या दोघांना शेतात गोविंदनं पाहिलं होतं ना, तो प्रसंग सारखा त्याच्या नजरेसमोर येत होता. वामनचं लग्न ठरलं. वामन काही बोलला नाही. मुलगीसुद्धा त्यांनी पाहिली नाही. वडिलांना वाटलं पोरगा आपल्या आज्ञेत आहे. जग रहाटी म्हणून तर वामनला लग्न करायचं नसेल. म्हणजे लग्नानंतरही त्याला उर्मिलेशी संबंध कायम ठेवायचे. दोघांच्या सहमतीनं तर हे ठरलेलं नसावं ना? हे असे अनेक प्रश्न गोविंदच्या डोक्यात वळवळत होते. रस्त्यावरील ट्यूबचा प्रकाश अंगणातही पसरलेला होता. घरात वीज नव्हती. गावात वीज येऊन सुद्धा कनेक्शन घेणं झालेलं नव्हतं. डिपॉझिट आणि प्रत्येक 2 महिन्यांनी येणारं बिल कुठनं भरायचं? त्यामुळे कनेक्शन घेतलेलंच नव्हतं. लाईटच्या प्रकाशात मुलींबरोबर सोनी खेळत होती. तेवढ्यात उर्मिला आली. गोविंदला बघितलं, अंगणातच थांबली. काय गोविंद भाऊजी, निवांत बसलाय? आता काय खायचं आणि बसायचंच काम आहे.
कॉलेजला सुट्ट्या लागल्या ना. आणि आत्या काय करतात? ऐकी, स्वयंपाक करते. उर्मिला आत गेली. का ग, या वेळेला येणं केलं? काय नाही, आले आपली सहज. गोविंदचे कान टवकारले गेले. वामनचं लग्न ठरल्याचं कळलं असेल म्हणून तर ही आली नाही ना. स्वयंपाक झाला का? अगं 3 माणसाच्या भाकरी थापाय किती वेळ लागतोय? सासरा गंगापूरला गेला लेकीकडं. हे आत्ताच आले रानातनं. तुमच्याकडे जाऊन येते असं सांगून आले मी. अगं पण तू दुपारी तर मळ्यात आलती ना. हां, तुम्हाला एक सांगायचं होतं. अगं बाय, असं काय आहे सांगण्यासारखं? उर्मिलाच्या चेहऱ्याकडे बघत गोविंदाच्या आईने विचारलं. अहो मला 2 महिने होत आले पाळी येऊन. खरं म्हणते काय? काही त्रास होतोय का ग? अहो सारखं मळमळ मळमळ होते. उलटी होत नाही पण. आता बसलं का म्हणावं तोंडात खेटर? नारायण माणसात नाही म्हणायची ना भाडे. बाईचं आपलं काहीतरीच. डॉक्टर असल्यासारखं बोलती बाई. गोविंद तोंडातल्या तोंडात पुटपुटला. उर्मिला काहीच बोलली नाही. चुलीत एक एक काटकी सारत बसून राहिली. गोविंदनं उगाच हात डोकवून बघितलं. चुलीच्या प्रकाशात गव्हाळी रंग आणखीन चकाकत होता. गोविंदला आईचं हसू येत होतं. वामन आणि उर्मिलीचं चक्कर आईला कुठे माहिती होतं. अगं वामनची सोयरीक झाली की. खरं म्हणतात काय? मग काय खोटं सांगून राहिली का तुला? बरं झालं बाई, तुमची कामाची वाढतान तरी कमी होईन. गोविंदला वाटलं होतं वामनच्या लग्नाची खबर ऐकून उर्मिला नाराज होईल, पण झालं होतं उलटं. तिच्या बोलण्यावरून तरी तिला आनंद झालाय असंच जाणवत होतं. चलते आत्याबाई, सासरा आला तर बॉम्बलायचा. तर थोडी भेवाची आहे का? नवऱ्याला भिनास, सासऱ्याला कवा भिणार तू? हवा असं काय बोलताय? माझी आनंदाची बातमी पहिली तुम्हाला सांगावी म्हणून आलते मी. बरं बरं जाय आता. साऱ्या गावाला साखर वाटायला लावते बघ तुझ्या सासऱ्याला. उर्मिला चालायला लागली. काय वहिनी, नुसतंच सांगायला आलात? पेढे घेऊन यायला पाहिलं होतं तुम्ही. ऐकलं वाटतं चोरून. काय व, पेढे तुम्ही द्यायचे का मी? काका तुम्ही होणार आहे म्हणलं. गोविंदचा आवाज बंद झाला. खरं तर बोलत होती ती. गोविंद एकटक तिच्याकडे बघत राहिला. आता काहून ग बसला? कधी देताय पेढे? पेढे मागतोय का? घे आता पेढे. कोणी सांगितलं होतं पेढे मागायला? मोठ्या भावाचं लगीन झालं का तुमची वाट मोकळी. आतापासून बघून ठेवा एखादी. उर्मिले, जाय की गुमान. ए, कशाला ग माझ्या पोराला चिडवती उर्मिले? चालले माय, चालले मी. ती गेली तरी गोविंद ती गेलेल्या वाटाकडं कितीतरी वेळ पाहत राहिला. चेहऱ्यासमोर वामन आणि ती दोघंच दिसत होते. गोविंद सकाळीच वडिलांच्या बरोबर शेताकडे जायला निघाला. तेवढ्यात तात्याचा गडी येऊन टपकला. गोविंदराव, साहेबांनी बोलिवले. अरे रानात निघालाय त्यो. वडिलांनी त्या गाड्याला सांगितलं. अव बोलिवलंय तर येऊ द्या की जाऊन. गोविंदची आई म्हणाली. गोविंद गाड्या मागून चालायला लागला. अहो तुम्ही असं फटकून बोलू नका हो. ती मोठी माणसं आहेत. त्यांच्याबरोबर राग बी जमत नाही आणि लोभ बी जमत नाही. उगाच एकच दुखणं लावून घ्यायचं मागं. मग काय करू? हा, आणि मला सांगण्यापरीस त्या कार्ट्याला सांग की. त्याचं कॉलेज कमी आणि राजकारण जास्त झालंय त्याला. चड्डी नेसता येत नव्हती तेव्हापासून तात्याला ओळखतोय मी. 10 वर्षापासून आमदार योच. केलंय का कधी कोणाचं भलं त्यांनी? फायद्या बेगर कोणाला बी जवळ करणार नाही त्यो. आणि आमचं कार्ट लागलंय त्याच्या नादाला. असं कसं म्हणता हो? त्यानं समजा गावासाठी केलं तर बाकीचे लोक वरणार नाहीत वय? त्याला बी कोणीतरी विचारणार असेलच की. आपल्याला काय नको त्याचं. गोविंदला लहान मोठी नोकरी लावून दे म्हणावं. बाकी काहीच नको आम्हाला. गोविंद काही येडा आहे का? 4 बुकं शिकलेला माणूस आहे. हां, अहो लहान मोठं काम सांगत असेल त्याला. कामानं काय माणूस मरत नाही बघा. चोरगडे मास्तर आणि त्याच्या बायकोला याची हुलकानी असं गाव बॉम्बालतंय अख्खं. ते आपल्या गावाचं मला काय सांगू नका. नांदणारणीला पळवील आणि पळणारीला नांदवीन असं गाव आहे आपलं. मास्तर आणि त्याची बायको यांनी सांगितलं ते ऐकायला काही खुळी आहेत का? तात्याचं आणि मास्तरचं काही ठरलं असन. मास्तर मुलकाचा बावना गडी आहे. उगाच नाही जमीन जुमला शहरात घर. बरं बरं बरं, तुमचं घर काय करायचे ते करा. मागून मी सांगितलं होतं असं म्हणू नका म्हणजे झालं. गोविंदचे वडील रागातच घरातून बाहेर निघून गेले.
श्रोते हो, हा होता चौथा भाग बाबा कोटंबे लिखित तिटा या कादंबरीचा. 5वा भाग उद्या ऐकूयात. तोपर्यंत नमस्कार.